परावाणीवर ज्यावेळेस आपलं नाम चलते त्यावेळेस आपले सगळे बाहेर इंद्रिय बंद पडून जातात. याचं काम नाही. काम म्हणजे चारी वेद मौनावले म्हणजे चारी वाच्या तिथं मौनावल्या. चारी वाचेचं काम संपलं. देवा तुझ्या नामाचं वर्णन करता करता चार वेद मौनावले म्हणजे काय? चार वेद मौनावले म्हणजे तुमच्या चारी वाणी मौनावल्या म्हणजे तिथं बंद पडल्या. चारी वाणीचं काम बंद पडलं. हे केव्हा पडलं? ज्यावेळेस समजा एखादा व्यक्ती आपल्याला येणार आहे आपल्याकडे भेटण्यासाठी, तर आपण त्याची वाट बघतो आणि त्याने आपल्याकडे वाट बघत बघत ज्यावेळेस आपल्याकडे येते आणि ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस हे सगळं विसरून जाऊन नुसताच माणूस त्याच्याकडे बघते आणि इतका आनंद होती जाऊन त्याला मिठी मारते. म्हणून का म्हणते श्रीराममध्ये, जीवा शिवाची जळे समाधी विठला प्रपंचे तुटली उपाधी शुद्धेश्वर गर्जती वेदचारी तुझ वीन शंभो मज कोण मुक्तारी. वेदानं गर्जना करून सांगितलं म्हणजे ह्या चार वाणीनं गर्जना करून सांगितलं, त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं. पण ह्या वाणी सुद्धा तिथं कमी पडली. हे चारही वाण्या आपल्या मौनावल्या आणि स्थगित पडल्याच्या नंतर माणूस ज्यावेळेस पाचव्या अवस्थेमध्ये उन्मनी अवस्थेत माणूस गेला, तिथला आनंद, तिथल्या आनंदाच्या लहरी, आणि ते आपल्याला मिळवण्यासाठी पहिले ह्या चारी वाचेचा उपयोग घ्यावा लागते. चित्रोग जाण्यासाठी साधकाची वरती पाहिजे उदास. काय पाहिजे साधकाची वरती? सदा उदास पाहिजे. जर साधकाची वरती असावी उदासी, साधक जोपर्यंत या व्यवहाराच्या दृष्टीनं त्याच्यात उदास होणार नाही आणि त्याचं लक्ष तिकडे केंद्रित होणार नाही, तोपर्यंत माणसाचं लक्ष तिकडे लागत नाही. म्हणून आपल्याला वैखरीची गरज आहे. वैखरीनं वरडा लागते. वरडता 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 एकदम बंद पडून जाते आणि ती बंद पडून गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला त्याच्यातला आनंद प्रकट होते, मग माणूस आनंदाच्या डोई आनंदाची आनंदाच्या डोई आनंद आनंदाच्या डोई आनंद तरंगे. आता काय तरंगे? आनंदाच्या डोई आनंद तरंगे. म्हणजे काय तरला तिथं आता? या आलेल्या जन्माचं आपलं सार्थक झालं. जसा पाण्यावर एखादी पोहणारा माणूस तरंगते पोहणं शिकल्याच्या नंतर, आणि जोपर्यंत पोहणं शिकणार तर तरंगल काय तिथं डुबकी मारते, मग ते नको म्हणतात बुडून जाईल, आहे की नाही? तसा आनंदाच्या डोई आनंद तरंग. माणूस त्या पोहणाऱ्या माणसासारखा जसा त्या पाण्यावर आदर तरंगते किंवा आदर होऊ शकते, तसा ही याच्यातली आपल्यातली आपल्याला प्रगती झाली अध्यात्माची, आत जाण्याची, तर माणूस काय होईल? या व्यवहारामधून तरुण जाईल आणि हे व्यवहार सोडणारही नाही आणि याच्यात रमणारही नाही. काय साधक वरती माणसामध्ये उत्पन्न झाली ना, तर माणूस जगाच्या रीतीनं याच्यात राहील. बायका पोरं घर दार वाढेव पसारा बघत बस म्हणजे तुझा आता बघणार, आम्हाला काही घेते नाही काय. आणि आपण आपल्यामध्ये मस्त राहील. म्हणून आनंदाच्या डोई आनंद तरंगी ही कुठून तयार होईल? तर नामाशिवाय होऊ शकत नाही. पहिलं वैखरीच आपल्याला गरज आहे. पहिलं वैखरीनं बोंबलावच लागणार आहे. काही वाचिक मानसिक याची आपल्याला गरज आहे काही वेळेला. आणि इथला टप्पा ओलांडल्याच्या नंतर याची गरज पडणार, पण लोकांसाठी यायला आणि जवळ धरावं लागते. या लोकाय म्हणजे आपण राहताना तर यायला आपल्याला काय करावं लागलं? वैखरीनंच सांगावं लागल, वैखरीनंच बोंबलावं लागल. जसा एखादी शिक्षक आहे, खूप शिकलेला आहे, काय बीपीएड बीएड काय म्हणतात ते केला, सगळं करून शिक्षक झाला, पण ते शिकण्यासाठी त्याला ते मूळचे 12 अक्षर, त्याला ते 12 कडीचे 36 अक्षरच येणार. त्याच्या इथे तर दुसरं अक्षर येते काय? किती जणी मोठा शिकला तर त्याच्यावर त्याला डिग्री करावं लागते. तसं या वैखरीपासूनच आपल्याला डिग्री करत पुढे जावं लागते आणि शेवटला सुद्धा त्या वैखरीचा या समाजासाठी उपयोग करावा लागते आणि स्वतःसाठी मौन धरावं लागते.
स्वतःसाठी मौन धरावं लागते आणि जर दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकवायचं म्हणलं तर वैखरीचा वापर करावाच लागते. आणि ते वापर आपल्याला आपण केल्याच्या नंतर काय म्हणतात महाराज, काळ वेळ न लागे तया करती तात काळ आपण सारखे. काळ वेळ न लागे तया करती तात काळ आपण सारखे. जोपर्यंत विद्यार्थी पुढचा आपल्यासारखा होणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नसतेच, चालू ठेवा लागते आपली प्रक्रिया काय आहे ती. तर योग असा आहे करी की तात काळ आपणासारखी. याच्यावर एक उदाहरण असं आहे फार मजेदार. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये बिचार एक मुलगी होती, मुलीचं लग्न करायचं होतं, मुलगी वयात आली आपल्याला लग्न करायचं आहे मुलीचं. तर आता त्या मुलीचं लग्न करण्यासाठी आपल्याला वर चांगला शोधायचा आहे, कारण जन्माचा गाडा आहे, कोणाच्या पदरात बांधायचं नाही आपल्याला. तर या मुलीचं लग्न करावं लागेल. याच्यासाठी आपल्याला चांगला एखादी साधक माणूस ग्रस्ती आश्रमात प्रवेश करीत असत तर त्याला आपण आपली मुलगी देऊ आणि आपलं हे धनद्रव्य आहे ते त्याला देऊन टाकू आणि आपण निवांत होऊ, आपण आपल्या चिंतनात राहू, असं त्या जोडीने विचार केला. आणि ते विचार करत असताना त्याच्या घरी एक चोर चोरी करायसाठी आला आणि वरून घराचे चपराचे खापरं काढून हात उतरण्याची याची तयारी होती. तर याचा विचार रात्री नवरा बायकोचा ऐकला की आपली मुलगी द्यायची, तर चांगल्या साधकाला द्यायची, साधूला द्यायची. मग कुठं जावं शोधायला, तर जाऊ हिमालयामध्ये आश्रमात, तिथं जाऊन आपण शोध घेऊ, असा विचार याचा झाला. विचार झाल्याच्या नंतर हे चोर म्हणला याची चोरी करण्यापेक्षा याचा जावाई झाला तर पोरगी बी भेटाली आणि धन बी भेटाले, तर मग आपण काय करावं म्हणे, जाऊ हिमालयामध्ये. बस ऋषीच्या आश्रमामध्ये जायचं कोणातरी आणि तिथं बसायचं आपण. मग आपण याचा जावाई झाल्याच्या नंतर हे दरवे आणि याची पोरगी आपल्याच आहे, आपण याचा जावाई झाल्या. मग हे चोर काय केला, चोरी करायला सोडून याला उतरला. त्याच रात्री पळत सुटला हिमालयाकडे. हिमालयाकडे गेला. हिमालयात गेल्याच्या नंतर काही ऋषी मुनी आपलं धुनी लावून अंगाला राख लावून सगळे बसले. सगळे अंगाला भस्म सारून बसल्याच्या नंतर मस्त ध्यानात बसले. मग यानं बघितला, इकून विचारित आला तर त्यानं होऊनला तर तिकडच जाईल म्हणला, इकून विचारित आला तर त्यानंच जावं होऊन जाईल म्हणला. करायचं काय आपण, काय नाही म्हणजे इकडे चार सोडायचे इकडे चार सोडायचे आपण मध्ये बसायचं म्हणजे जाऊ. पण गमत अशी आहे, मयामुळी इबूत नाही म्हणला, भस्माचा ढीग नाही. याच्याकडे विचारेल, मला कोण विचारणार आहे, मला दाढी गटा नाही, मला कसं काय विचारेल ते. काय विचारात पडला. विचारात पडल्यानंतर भगवंतांच्या त्याच्या डोक्यामध्ये विचार आणला, काय करलो म्हणजे या साधूकडे जर आता बसून घे, त्या साधूकडा घे, सगळ्याच्या मूर्ता हे तर डोळे लावून याला काही भाग नाही, इकडे कोण आलं गेलं. मस्त यानं आपली याच्या मूर्ती त्याच्या मूर्ता भस्म घेतला आणि मोठा सगळ्यापेक्षा मोठा ढग्याचा झाला आणि सगळ्या अंगाला राग लावून घेतला. बस ओम नमः शिवाय सगळे राग लावून सने आपला डोळे लावून बसला. डोळे लावून बसल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात असा विचार आला, आता तिकून ते मग काही दिवसाच्या नंतर ते साधू आला, ते हे ग्रस्त आला विचारण्यासाठी. ती कोणी विचारित आला का, हो म्हणे ग्रस्ती आश्रम सुरू करायचा आहे का तुम्हाला, माझ्याकडे मुलगी आहे, द्रव्य आहे आणि मी मुलगी आणि द्रव्य तुम्हाला देऊन टाकतो, माझी मुलगी व्यवस्थित सांभाळा. ते साधू काय म्हणते, अरे बाबा ते उपाधी नको म्हणून ते या जंगलात येऊन बसलो आणि तू इथं आलासच काय म्हणे, तू इथं आलासच. आता सगळ्याला विचारलं तर सगळ्याचं एकच उत्तर आलं, 4था 5वा याचा नंबर लागला. यानं मला ते नको म्हणून तर रात्रीचा दिवस करून पळत येऊन इथं बसलो म्हणला. काय बदल झालाय त्या जीवनामध्ये, आलता जावाई होण्यासाठी, पण त्या राखत आणि संतांच्या संघात आणि नामात किती ताकद आहे सांगायचं. तर यानं काय म्हणे, मी रात्रीचा दिवस करून इथं पळत आलो आणि मी काय त्याच्यापेक्षा तुला कमी दिसतो, मी त्या नाशका धंद्यामध्ये जाईल, ग्रस्ती आश्रमाला त्याला धिकावून मी इकडे आलो, मी आता येणार नाही. मी गेला चान्स गेलो पुढे. काय पुढे जाता जाता ते कुठून गेलं निघून. आणि यानं काळ लागे आता काळ करते आपणासारखे त्या भस्मातला गुण आणि त्या भूमीतला गुण आणि त्याचा सत्संग आणि नाम या सगळ्याचा मेळ झाला आणि याची वृत्ती बदलली. काळ वेळ न लागता करती तात्काळ आपणासारखे. तर हे साधूचं लक्षण, साधकाचं लक्षण आहे उद्देश. आणि ज्याची तळमळ असते त्या कार्यामध्ये तर त्याला तसं एक भेटत जाते, आपली तळमळ जशी असेल ना तसं भेटत जाते. तर
अशी आपली जर अध्यात्म उन्नतीची तळमळ असेल, का म्हणतात महाराजाचे भजन काहीतरी आहे, ज्यासी आत्मोन्नतीची तळमळ त्यासी मार्ग देती सकळ जण. सगळे मार्ग सोडतात. एक्सप्रेस गाडी आली की सगळ्या गाड्याचे सिंगल पडलेले राहतात, जाऊ दे हिला पुढी, जाऊ दे हिला पुढी, जाऊ दे हिला पुढी. फक्त आपली तळमळ पाहिजे. आपली तळमळ राहिली की सगळ्या गोष्टी भेटत जातात. विनाकारण आपण लोकांवर नाव ठेवतात. मी करीत होतो, हो काय करावं, मायबापच मला म्हणले की तू एकटाच हाच पोटाला आणि आता करा साधू संसार करून हे ना बाबा. कारण याची एवढी तळमळ नाही ना. याला पाहिजे तर त्या दुधाला आंबट इर्जन पाहिजे तसं जरासं इर्जन, तितकं इर्जन भेटलं मोकळा झाला. आणि नाव ठेवला मायबापावर, मित्रावर. काय करावं, मग मित्र काय करणार गेला, अरे असं जमणार असं जमणार म्हणून लागला. कशामुळे झाला, मित्रामुळे. अरे कोणामुळेच नाही, आपली तळमळ पाहिजे की नाही. आपली तळमळ तिळभराची नाही, लोकांवर दोष ठेवून फायदा काय. आपली तळमळ पाहिजे की नाही. मला काय माहित आहे मी कशासाठी माणसाच्या जन्माला आलो. मी माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर मी संतांच्या संगतीत त्याच्यासाठी राहिलो. मला काय स्वार्थ करायचं, मला पैशाचे कपडे बांधायचे, मला बाबासाठी कमावून ठेवायचं धनधर्मे, याच्यासाठी मला देवाला जन्म दिला काय. अरे व्यवहारात पडो, लेकराला संस्कार द्या, मोकळे व्हा. जिम्मेदारी संपली. धैर्य कमावायची जिम्मेदारी तुमची नाही. लेकरासाठी खूप लई कुंटलानं सोनं घेऊन ठेवायची जिम्मेदारी तुमची नाही. तुमची जिम्मेदारी आहे आईवडिलाची. महाराजांचं भजन आहे, पुत्राला तुम्ही लेकराला जन्म देणं हे विशेष महत्वाचं नाही. आणि त्याच्यावर संस्कार नाही केले तर पापाचे वाटेकरी तुम्ही. हा म्हणतात तुकडोजी महाराज, पापाचे वाटेकरी तुम्ही. धनधर्य कमावून ठेवून जर त्या लेकराला तुम्ही बिघडून टाकता तर याचे वाटेकरी तुम्ही आहे. तुम्हाला पाप भोगावं लागल. लेकरू मुक्त राहील आणि मायबापाला पाप भोगावं लागल. याच्यावर तुम्ही अजिबात धनधर्य कमावून ठेवायची गरज नाही. याला संस्कार द्या. त्याच्या पायावर त्यानं जगला पाहिजे हे संस्कार द्या. मागल्या सगळ्या साधू संतांचा विचार करा. याच्या धना आईवडिलांना धन कमावलेलं आहे, किती याच्या उपयोगाला आलं, किती यानं धन घेतलं त्याच्यात. एवढा मोठा धनानं जर सगळं साध्य झालं असतं, धनानं सगळं मिळालं असतं तर महात्मा गौतम बुद्ध चक्रवर्ती राजा होता. चक्रवर्ती राजा होता महात्मा गौतम बुद्ध. एका गोष्टी सगळ्या गोष्टीचा धिक्कार केला. लहानसं लेकरू होतं, बायको होती रूपवान गुणवान, लेकरू गुणवान होतं, आई वडील होते, सगळं असताना एका शब्दामध्ये कसा धिक्कार झाला सांगा बरं. रात्री भजन म्हणलं कोणतरी, दयामी असे त्याग तया मिळे शांती. काय त्यागच नाही, लोभ हा त्यागाने पळतो. आपण घेतलं होतं वाटते रात्री. काय लोभ हा त्यागाने पळतो. मग लोभही कळला नाही, त्यागही कळला नाही, त्याग पळाला नाही, लोभ शिरला नाही. जीवनामध्ये विशेष महत्वाचं आपल्याला काय पाहिजे, अशक्तीचा बंध तोडून पहा देवाची लीला. काय म्हणतात महाराज, अशक्तीचे बंध तोडून पहा देवाची लीला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं मी तर म्हणतो की असं बोलायला जागा ठेवणार, हा ठिकाणी द्यायचं, हा ठिकाणी वाक्य वापरून द्यायचं. तर जीवनामध्ये माणसाच्या अंगात काय पाहिजे, तर त्याग पाहिजे. त्यागाशिवाय काहीच घडू शकत नाही. आपल्याला जर वाटत असेल आपली प्रगती केलीच पाहिजे, आपल्यात प्रगती झाली पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, तर त्याग करा. त्याग केल्यानंतर लोभाला सोड म्हणायची गरज पडतच नाही जीवनामध्ये. म्हणून आपल्याला त्याग हे विशेष महत्वाचं आहे. आणि ते त्याग काचा करावं ते नेमकं आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हे दुःख आपलं मिटतच नाही. लेकीचं लग्न झालं, नात लग्नाला येते. आपण आपली लेक त्याला देऊन टाकली. लेकीला लेकरं बाळ झाले, ते त्याच्या पायावर उभं झाले, आपण मुक्त झाल्याची पद्धत झाली नाही. म्हणजे त्याच्या नातीची सोयी करायची याला काळजी, लेकीच्या लेकीची याला काळजी. बांधकटोळ घेऊन राहून मग काय करत आहे त्या फुलजायची माणसाला. अरे मुक्त होय ना, ज्याचा कर्म त्याला होतो दे, त्याचा संसार त्याला होतो दे. झालं उरलेला आयुष्य घालून टाक याच्यामध्ये, देवाच्या चिंतनात घालून हा विषय. घरात राहून मसलमड्यात राहण्याचा विचार कर ना. माझ्या डोळ्या पुढे गेल्या असं समज ना. त्या मोह शिल्लक काही राहिलं नाही. मी आज ना उद्या मसलमड्याचा सोबती आहो.
सगळ्या गवऱ्या लाकडाच्या पुढे गेले, 3 गवऱ्या राहिल्या आपल्या. काय फक्त 3 गवऱ्या राहिल्या, मागं 50च्या पुढे माणूस गेला की त्याच्या कोणी असो मग. आणि ते 3 गवऱ्या अडकचं पाणी तपवायसाठी ठेवल्या. काय मेला मेला म्हणून सुटली रडण्याची गाडी. मांडल्या ते काहीतरी भजन आहे हिराजीचं. मांडल्या 3 गवऱ्या पाणी ठेवलंय लवला, ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. आणि मांडल्या 3 गवऱ्या पाणी ठेवलं लवल आहे, आंघोळ घातली कुठे भिजली कुठे काहीच नाही. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदेही, भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. ही काय सगळं आपण मोहपसारा करायचा तोपर्यंत करायचा, आणि बाकी आपली जिम्मेदारी संपली. एका पशु पक्ष्यावर लक्ष ठेवा. एका पक्ष्याच्या पिल्ल्याला जर पंख फुटले तर ते पक्षी त्या पक्षाच्या तोंडात आणून कधीच अन्न घालणार नाही, त्याला खाऊ कधी घालणार नाही. त्याला पंख फुटले, त्याची जिम्मेदारी संपली. आमच्या पिल्ल्याला पंख फुटले तरी आमची जिम्मेदारी संपलीच नाही. कपडं बांधून घेते उरावर सांगा. मग आता मला सांगा, जर याची जिम्मेदारी याला समजली नाही तर याचा उद्धार कोण? याचा बाप येऊन करील काय? कोणता गुरु येऊन करील? गुरु कोणता फक्त माहिती घ्यायची राहते. कोण कोणाचा उद्धार करू शकते? स्वतः केल्याशी स्वतःचं पोट भरत नाही, आणि स्वतः त्याग केल्याशी स्वतःचा उद्धार होऊ शकत नाही. दुसरं कोणीच उद्धार करू शकत नाही. कोणत्यातही जरी गेला तर आपला उद्धार आपल्याच करावा लागते. म्हणून हे ऐक तत्वज्ञानाचे लक्षण आपणाशी पाहे आपण शोधून, आपला शोध आपल्याला करायचा आहे, बाकी कोणीच करू शकत नाही. म्हणून आपल्याला जर आपला शोध करायचा असेल तर काही गोष्टीचा वयानुसार आपल्याला त्याग करावा लागते. वयाचे बंधन आहात. संसार म्हणजे पिले केले म्हणजे डुकराला पिले होता, इतकी सोपी गोष्ट आहे का संसार करणं? काय भगवे कपडे घेतले की कोणाला साधू होता येते? दाढी तार असल्या की ते काय साधू होणं काय सोपं आहे? काही फार अवघड आहे का? घातले भगवे कपडे कोणी महाराज म्हणतात, नको म्हणतात. सोंगाला महाराज म्हणतात लोक. सोंग जर नसेल तर कोणत्याही दादाची गोष्ट सांगितली, तुकाराम दादाच्याच बैठकीची काहीतरी ते सभा होती. तुकाराम दादाच्या सभेचे काहीतरी अध्यक्ष होते, तर तिथले कार्यकर्ते जे होते घेतला तर तुकाराम दादालाच मध्ये जाऊ दे नाही. तुकाराम दादा गीताचार्य आणेवाले आहेत कोणते, तर त्याला त्याच्या सभेत जाऊ दे नाही, अडवलं तिथे. याला माहितच नाही खऱ्याची ओळख. दादाकडे काही एक विषय होता आमच्या सोंगडोंग हे सगळं काय, तर दादाला आलेलं कोणीतरी वाचवी दादाच्या याच्यात असं थोडासा चोर ओळखीला ते पळत आला. अरे याची सभा आहे म्हणे, झाले याला काय कुठं तरी ओळख पाहिजे. संत ओळख न केली असे नेत्री. संताची ओळख आहे त्याच्या नेत्रावर, त्याच्या आचरणावर, त्याच्या वागण्यावर. संताची ओळख त्याच्यावर होऊ शकते. वेशभूषावर संताची ओळख होऊ शकत नाही. वेशभूषावर ओळख होत नाही म्हणून तर आजचे लोक असे मरायत कोणाच्या पाया पडालेत, कोणाकडे काही करून घ्याले, आपल्याला पळू नाही चले तर खड्यातही मरालेत. काय वेशभूषाची ओळख बघालेत, कलावान आहे, बोलायला हुशार आहे, बस घे फाशी आणि जाईल खड्ड्यामध्ये. म्हणून जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे? आपला शोध आपल्याला घ्यायचा आहे, आणि आपला शोध आपल्याला घ्यायची तळमळ लागणार नाही तर आला काय आणि मेला काय काही फरक असू शकणार नाही. म्हणून संसारात पडल्यानंतर आपला मुलगा लहान आहे, आपण कसं वागायला पाहिजे? लेकरू कळतं भयालं, आपण कसं वागायला पाहिजे? आपलं लेकरू बरोबरीला आलं, आपण कसं वागायला पाहिजे? हे संसाराचे नियम पाळता आले पाहिजे. जर संसारातले नियम नाही कळाले तर याच्यापेक्षा डुकरं लई चांगले गटारातले काय 100% चांगले विचार येते. पण माणूस त्या डुकरापेक्षा कंगाल आहे. जर हे नियम नाही जमले, नाही परपंच जमला, नुसता परपंच पडला म्हणजे बायका पोरं झाले, याला परपंच म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि याच्यात जगला काय आणि मेला काय, ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. सगळे मूळमूळ बोलले, सावरून आपल्या किल्ल्यासाठी नेले काय, आणि मरेपर्यंत त्याची काळजी वाहत नेले तर आपला केवारी कोणी नाही. रात्री काल कार्यक्रमात मला ते काहीतरी उदाहरण दिलं.
आई वडील ते लेकरू पडत नाही तर आपल्या तिने त्याची काळजी घ्यायची काय गरज आहे सांग. कामापुरतं शिकिलं शिक, पुढचं बघ या पायावर तू उभा राहा. आणि तेच लेकर हुशार निघतात आणि ते जिम्मेदारीपूर्वक मायबापाची सेवा करतात. आणि जेही मायबाप लेकर सेवा व्यवस्था करतात काय ते लेकर मायबापाला फिरून बी बघणार. त्याचं काम आहे तेव्हा माय बापू म्हणून जवळ येतील आणि त्याचं काम सरलं शेजाऱ्यासारखं राहते काम. म्हणून जीवनामध्ये आपल्याला आपली प्रगती करून घेण्यासाठी आपल्याला विशेष ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आहे. ब्रह्ममुहूर्ता उठा हे आपली एक प्रयोगशाळा आहे. आपला कोंडीचा सप्ताह म्हणजे वेगळ्याच्या गावाला सप्ताह आहे. कोण्या देवाच्या वारीला जा म्हणून कधी सांगणार नाही, कधी माळ घ्या म्हणणार नाही. कधीतरी ऐकलं का आता काही लोक पहिल्यापासून येणार ह्यात आज 25 वर्षापासून कधीच माळ घ्या म्हणलेले नाहीत, कधी कोण्या देवाला जा म्हणले नाहीत, कधी कोठं तांब्यावर पाणी टाका म्हणलेले नाही. काय जीवनामध्ये परमेश्वराचं नाम आणि सकाळी ब्रह्ममुहूर्ताला महत्व द्या. रात्रचं जागरण कमी करा आणि सकाळी लवकर उठा. आपलं हेच विषय चलते बारामीसाठी. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तेच सांगितलं. सगळं फिरत फिरत आल्याच्या नंतर आमच्या डोक्यामध्ये जे विचार बसले तुकाराम दादाचे तर ह्या काही गोष्टीचे आम्हाला विचार पटल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये शिरलो. नाही तर आमचे हे सोमवादी महाराज इकडं कधी यावं काय हे सोमवादी येणार नाही तिकडं कधीच. कारण ह्या सोंगाचा त्याचा एकच विचार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिकडचेच होते. त्याला येस भूषा बदलता येत होता. त्यानं फार दूरचा विचार केला. म्हणजे यायच्यात मिसळून राहूनच यायच्यासारखं सांगावं लागलं आपल्याला. काय यायच्यासारखं रूप ठेवूनच यायला सांगावं लागलं तर यायला पटल. नाहीतर मी जर दाढी जटावाला जर साधू झालो तर हे बापू म्हणून पाया पडतील आणि पाय धुवून पाणी प्यायला सुरू करतील. इतकं समाज पुढे गेलाय. याला फार ते सोपा मार्ग आहे. गुरुबापूचं चरणतीर्थ लोक तर लावून देतात ते बरोबर त्याला मूर्ख बनवतात साधकाला. पुढच्या बापू गुरुचरणाची गंगा पी माहिती तू चांगलं तुझी अक्कल बदल आणि तू पाय धुवून पितच राह. तुझी अक्कल येईल अशीच पाय धुवून पित राहायची. किती मोठा अन्याय आहे. पडा पाया त्या दक्षिणा काय केवढा मोठा अज्ञान आहे जगामध्ये. हे अज्ञान घालवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवतार होता. काय हे अज्ञान लयाला केलं पाहिजे. ज्ञानदेवी रचला अशी पाया तुका झालाशी कळस. तुकड्या आणि गाडगे बाबा हे त्याचे ध्वज झाले ध्वज. मी तर माझ्या भाषेमध्ये सांगतो मला कळल त्या अल्प विचारानुसार ब्रह्म विष्णू महेश्वराचे अवतार समजा तुम्ही. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे 3 देवाचे अवतार म्हणतो मी. 3 देवाचे अवतार ब्रह्म विष्णू महेश्वर. तिघांना 3 पॉइंट धरले बघा. तिघांना 3 पॉइंट धरले. एकानं कायद्याचा पॉइंट धरला, एकानं स्वच्छतेचा पॉइंट धरला आणि एकानं ज्ञान पेरणीचा पॉइंट धरला. तिघांनी 3 मार्ग पकडले. आणि तिघाचे काहीचे या दोघाचे भारतात गाजले, बाहेर गेले भारताच्या. आणि गाडगे बाबा फक्त कुठं राहिले महाराष्ट्रातच राहिले. पण गाडगे बाबाचा जगभर पसारा झाला स्वच्छता अभियानाचा. हे 3 दैवत होते. आपले ध्यान करा तुम्ही. महान 3 दैवत होते, दुसरे दैवत नव्हती. कोण सांगितलं जिवाळ्यानं. आपण आरतीमध्ये म्हणता धावता पावला आणि लाखो गावाच्या शिळा उतरली द्या आहे की नाही. लाखो गाव त्या काळामध्ये कोणतीच सुविधा नव्हती. कोणतीच सुविधा नव्हती तरी तुकडोजी महाराजांनी या देशातले 7 लाख खेडे फिरले. 7 लाख खेडे. मी भोकरून जर गाडीवर बसून आलो तर पाताळ थाटून चले. काय भोकरूनच गाडीवर बसून आलो चलणं तर नाहीच तर पाय थाटून चली पाय थाटून चले. तर ते व्यक्ती सांगा तुकाराम दादा गीताचार्य आणि तुकडोजी महाराज 7 लाख भारताचे खेडे फिरणे हे जोक आहे काय. कोणता अवतार असेल त्याचा कसा असेल. आणि एका शब्दावर या जगातली परिवर्तनाची लाट घडून आणणारे दीन दलिताचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर एका शब्दावर या देशातले सगळे दलित बौद्ध झाले. सांगा ताकद कमी असत. आपला तर आपलं घरचं कुटुंब बदलणार, घरचं लेकरू बदलणार. आणि आपल्या तर फक्त राजकीय महाराजचं होतं, हे वरच्याचं होतं, हे कोणाचं होतं भाटाचं.
आपल्या डोक्यात हेच कचरा, हे कचरा जाईना, ज्ञान मिळणार आहे की नाही. आणि हे तर सगळ्याचा कचरा झाडायसाठी आले ते लोक, झाडून दाखवले मी, ज्ञान मिळून दाखवले, आनंदात जगले, आनंदात लोकांना ठेवण्याचे प्रयत्न केले. आणि जे जे त्या विचारानं वागले ते आजही आनंदात आहात, पुढेही आनंदात राहतील. जे जे संतांच्या विचारानं लोक वागणारे आहात ते कधीही आनंदातच राहणार आहात. त्यांच्या जीवनात कधी दुःख येणार नाही. आणि दुःख आलं तरी ते दुःख समजून घेणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपली आपल्यात प्रगती कशी होईल हे आपल्याला शोध घ्यायचा आहे. याच्यासाठी आपला हे सत्याचं नियोजन म्हणजे आपल्यात आपण शोध घेतला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या शोध घेणार नाही तोपर्यंत बाहेरचा आनंद काही टिकणार नाही. म्हणून आता आपण थोडंसं नामस्मरण करू आणि आपली इकडं आरतीचा टाइम होत आहे. तरी शत्रुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. 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 शत्रुनाथ महाराज की जय. सावध बसा.